नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय SP9 मराठी न्यूज। पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज। भूजल साठा वाढवणाऱ्या जलसंधारण कामांचा प्राधान्याने समावेश करा, जिल्हाधिकारी अमोल येडगे। जलशक्ती अभियान, जलयुक्त शिवार 2.0 या योजनांमध्ये प्राधान्याने ज्या कामातून भूजल साठा वाढेल अशा कामांचा समावेश करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या। जलयुक्त शिवार, जलशक्ती अभियान आणि गाळमुक्त धरण या अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या या कामांचा आढावा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात घेतला। कार्यालयीन कामकाजात गतिमानता आणून चांगले वातावरण निर्माण करा, जिल्हाधिकारी अमोल येडगे। शासनाच्या योजना तसेच जनतेच्या हिताचे घेण्यात आलेले निर्णय, शासकीय लाभ गाव पातळीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्यालयातील कामकाजात गतिमानता आणत चांगले वातावरण निर्माण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या। शासकीय लाभ लोकांपर्यंत पोहोचवत असताना कार्यालयीन प्रक्रिया अधिक सुलभ करून नागरिकांकडून येत असलेल्या सूचनांचाही विचार करा, त्या अधिक चांगल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील यासाठी प्रत्येक कार्यालयाने नियोजन करा, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात झालेल्या बैठकीदरम्यान दिले। IGM ला आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा देणार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर। इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे। यासाठी अपेक्षित मनुष्यबळ व सुविधा लवकरच देणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। त्यांनी इचलकरंजी येथे रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली व उपस्थित अधिकारी वर्गाचा आढावा घेतला। यावेळी आमदार राहुल आवाडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, आरोग्य अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील उपस्थित होते। राज्यातल्या सर्व आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना जाहीर केलेल्या आहेत। उद्या परवा दिवशी एक बैठक सुद्धा होईल आणि जो व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसचा एक बेंगलोरमध्ये जरी रुग्ण सापडलेला असला तरी त्यामुळे कोणतीही काळजी करायची गरज नाही। आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सूचनांचं पालन करणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वतःची काळजी घेणं, या सगळ्याच गोष्टी करण्याबद्दल आपण सर्वच आपल्या नागरिकांना सूचना करतोय। बऱ्याच वेळा असं होत असते की सोशल मीडियामध्ये, पेपरमध्ये किंवा आमच्या एकमेकाच्या बोलण्यांमधनं सुद्धा विनाकारण माणसांच्यामध्ये भीती तयार होते। अशी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही। अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सर्व लोकांची काळजी घेऊया आणि या जो काही रुग्ण सापडला त्याच्याबद्दल सुद्धा देशीय पातळीवरती आरोग्य विभागाची यंत्रणा काम करेल। आपल्या राज्यातल्या लोकांची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याबद्दल आरोग्य विभाग अतिशय योग्य ते निर्देश देईल। याबद्दल उद्या किंवा परवा दिवशी सुद्धा आपण बैठक घेतोय आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सर्व आमच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी असतील, सर्व डॉक्टर्स असतील, यांना सुद्धा सूचना दिल्या जातील। कोणत्याही परिस्थितीमध्ये या जो रुग्ण सापडलाय त्यामुळे घाबरण्याची गरज नाही। आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा जी सूचना देईल त्याचं नागरिकांनी पालन करावं, बस इतकंच। स्तरावरती गाईडलाईन्स ज्या पूर्वी कोरोनाच्या आजाराच्या वेळेला होत्या त्याच साधारणतः असणार आहेत। मला वाटतं त्या प्रकाशित सुद्धा झालेल्या आहेत। आपण सगळेजण सुद्धा ते सोशल मीडियावर बघू शकता आणि उद्या आम्ही सगळेजण सुद्धा त्या प्रसिद्ध करतोय आरोग्य विभागाच्या वतीनं। म्हणजे थोडक्यात काय की संसर्गजन्य आजारासाठी ज्या काही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे होती त्या सगळ्या काळजी घेणं, म्हणजे हात स्वच्छ ठेवणं असेल, एक शिंकण्यापासून थोडीशी काळजी घेणं असेल, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दलचे योग्य ते गाईडलाईन्स उद्या प्रकाशित होतील आणि आपण सगळेजणच अशा पद्धतीच्या कुठल्याही आजारापासून काळजी घेऊया आणि सगळ्याच लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्याच्या सूचना देऊया। मुख्यमंत्री सातत्याने सगळ्याच विषयांवरती चर्चा करत असतात। त्यांच्यासमोर राज्याचा खूप मोठा व्याप आहे आणि ते सगळ्याच गोष्टीला आम्हाला सर्वांना सूचना देत असतात। त्यामुळे साहजिकच त्या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा सूचना ते देतील। माझी राज्यातल्या सर्व नागरिकांना विनंती इतकीच आहे की कोणत्याही अफवांवरती, सोशल मीडियावरच्या योग्य अयोग्य बातम्यांवरती विश्वास न ठेवता या राज्याचा आरोग्य विभाग अत्यंत सक्षम आहे। कोरोनासारख्या अत्यंत गंभीर अशा पद्धतीच्या आजाराला सुद्धा आपण सगळ्यांनी त्याच विभागाच्या सहकार्यानं परतवून लावलं आहे। त्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता फक्त आवश्यक ती उपाययोजना करण्याबद्दल ज्या आरोग्य विभागाच्या सूचना येतील त्याचं पालन करा आणि आपण अतिशय काळजी स्वतःची घ्या, बस। निपाणी, बेळगावसह शहर पंचक्रोशीतील 1100 महिलांचे पेटाळा मैदानात सामुदायिक महालक्ष्मी स्तोत्र पठण, पारंपरिक पोशाखात शोभायात्राही संपन्न। कोल्हापूर, बेळगाव, निपाणीसह कोल्हापूर शहर पंचक्रोशीतून आलेल्या 1100 महिलांच्या सहभागाने करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी विश्व हिंदू परिषद कर्नाटक व कोल्हापूर दास साहित्य परिषद कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी शोभाने पठण
तसेच सहस्त्र कंठगाण गीतरूपी देवी स्तोत्र पठण भक्तिभावमय वातावरणात संपन्न झालं। त्यानंतर सहस्त्र नामावलीसह कुंकुमार्चन ही पेटाळा मैदानावर उभारण्यात आलेल्या मंडपात झालं। केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरणाची दुसऱ्या टप्प्यातील निविदा त्वरित काढा, जिल्हाधिकारी येडगे। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील निविदा त्वरित काढा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। महापालिका प्रशासन के मंजुलक्ष्मी यांनी आजवर झालेल्या कामाचाही आढावा बैठकीत घेतला। पहिल्या टप्प्यातील काम गतीने सुरू असून आता छत बसवण्याचं काम सुरू असल्याचं माहिती बैठकीत देण्यात आली आहे। पन्हाळा इथं राजगुरुनगर जिल्हा पुणे येथील गोसावी समाजातील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केलेल्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हा भटके गोसावी समाज महासंघाकडून पन्हाळा प्रांत कार्यालय समोर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी जनआक्रोश मोर्चाला संबोधित करून तीव्र निषेध व्यक्त केला। महाराष्ट्र व केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून SC, ST, OBC अल्पसंख्याक व महिला असुरक्षित असून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची राज्य व केंद्र सरकार दखल घेत नाही। उलट सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलनकर्त्या भीमसैनिकाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असताना सुद्धा महाराष्ट्राचे निर्भवलेले मुख्यमंत्री म्हणतात की सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच झाला नाही। या त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला। खरं तर महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये BJPचं सरकार आल्यापासून दलित असतील, OBC असतील, SC, ST असतील, अल्पसंख्याक असतील, महिला असतील, त्यांच्यावर प्रचंड असा अन्याय सुरू आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी ते दाबण्याचा प्रयत्न करतात। खरं तर परभणीला सोमनाथ सूर्यवंशी हा असाच तुमच्यासारखा शूटिंग करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आणि त्याला एवढा मारला की त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। हे वास्तव असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, निर्डावलेले मुख्यमंत्री, भ्रष्टाचारांना पाठिंबा घालणारे मुख्यमंत्री, दलित विरोधी मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथचा मृत्यू झाला नाही। हे खोटारडे मुख्यमंत्री आहेत। त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा मोर्चा काढला। दुसरा भाग लोकसभागृह बाबासाहेबांच्या घटनेवर चालतं। बाबासाहेब आहे तर लोकसभा आहे, बाबासाहेबांचा विचार आहे तर लोकसभा आहे, बाबासाहेबांची घटना आहे तोपर्यंत लोकसभा आहे। असा असताना त्या सभागृहामध्ये पूर्वीचे तडीपार आताचे देशाचे गृहमंत्री अमित शाह म्हणतात की बाबासाहेब 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 असा आतापर्यंत जर विरोधकांनी असा जप केला असता, ते करण्यापेक्षा देवाचा असा जप केला असता तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती झाली असती। म्हणजे स्वर्ग हा अमित शहानं बघितलाय का? पहिल्यांदा अमित शहानं स्वर्गात जावं मग आम्हाला येऊन सांगावं आम्हाला स्वर्ग नाही, आम्हाला बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांची घटना महत्वाची वाटते। आणि आज देश डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेऊन बाहेर पडलेला आहे। प्रत्येकाच्या हातात बाबासाहेबांचा फोटो आहे। बाबासाहेब ही एक सूर्य आहे, सूर्यावर थुकायला जाऊ नये। त्या अमित शहानं राख होईल त्याची राख, म्हणून त्या अमित शहाचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर सारख्या शहरामध्ये, छत्रपती शाहू महाराजांच्या शहरामध्ये वास्तविक आतापर्यंत मोर्चा निघाला पाहिजे होता, तो कुणी काढला नसल्यामुळे आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियानं ठरवलं की या कोल्हापूर शहरामध्ये बाबासाहेबांच्या नावाचा गजर झाला पाहिजे। आणि म्हणून बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 असा मोर्चा काढलेला आहे। आमची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी नाही, आमचा हा संदेश जिल्हाधिकाऱ्याने त्या अमित शहाच्या कानावर पोचवावा, मुख्यमंत्र्यांच्या कानावर पोचवावा, याच्यासाठी आम्ही एक लेखी निवेदन त्यांना देणार आहोत। पण इथून पुढे कुणी बाबासाहेबांचा जर अवमान केला तर आम्ही ते सहन करू शकत नाही। 5,000 28,000 पेशवे मारलेत आम्ही 500 लोकांनी, याचं भान ठेवावं त्या अमित शहानं। बाबासाहेबांचे एक वेळेस ते फुलेंच्यावर घसरले, त्यांनी लोकांनी त्याला माफ केलं, इतरांच्यावर घसरले त्याला माफ केलं, पण बाबासाहेबांच्या नावाचा बदनाम केला तर आम्ही त्याला माफ करणार नाही। ही जनता उफाळून उठतो, देश उठतोय। आज सभागृह 8 दिवस त्यावेळेस ठप्प झालं होतं। एवढं प्रेम बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचं आहे। अशा बाबासाहेबांचा अवमानकारक उल्लेख सभागृहामध्ये करणं हा निषेध करावा तेवढा थोडा आहे। की अमित शहाचा निषेध करण्यासाठी आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा मोर्चा काढला। कोल्हापूर जिल्हाधिकारी उद्योग भवनाची इमारत लागून आहे। या दोन्ही इमारतीचा परिसर अक्षरशः कचरा झाला आहे। मुख्य रस्त्यांच्या एका बाजूला वाहनांचं पार्किंग, दुसऱ्या बाजूला खोक्याचे अतिक्रमण आहे।
या परिसराला कोण वाली आहे की नाही असा प्रश्न ऐरणीवर आहे। जिल्हा प्रशासन दुसऱ्यांना नियमांचे धडे देतं, सर्व शासकीय विभागाचे नेतृत्व करतं, मात्र याच कार्यालयाच्या परिसराचा कचरा झाल्यानं दिव्याखाली अंधार अशी स्थिती आहे। उद्योग भवनाच्या इमारतीसमोर अधिकाऱ्यांच्या 4 चाकी वाहनांचा अड्डाच बनला आहे। घरासमोर वाहने लावण्यास जागा नसलेले काही अधिकारी कर्मचारी वाहनं इथं लावतात, परिणामी उद्योग भवनाचा श्वासच पडला आहे। नांदणी येथील जैन मठासाठी आवश्यक सोयी सुविधांचा तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणीला लवकरच तीर्थक्षेत्र दर्जा देऊन मठासाठी आवश्यक सोयी सुविधा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। ते मठातील आयोजित पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात बोलत होते। याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं। धन्यवाद।